विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी मराठी नवी कविता आज आपण अभ्यासणार आहोत. विद्या प्रशंसा. खूप छान कविता आहे विद्यार्थी मित्रांनो, यातून बरंच काही आपल्याला शिकण्यासारखं आहे. तर आपण पाहूया विद्या प्रशंसा. कृष्ण शास्त्री चिपळूणकर हे या कवितेचे लेखक आहेत. 1824 ते 1878 ही त्यांची कारकीर्द, म्हणजे जुन्या काळातील कवी आहेत. भाषांतरकार, रसिक पंडित, मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात. पद्य रत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे. तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी रासेलस ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी, सॉक्रेटिसचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत. अनेक विद्यामूल तत्वसंग्रह या ग्रंथावरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम सांगण्याची हातोटी प्रत्ययास येते. यावरून आपल्याला लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो की लेखकाची प्रतिभा ही खूप आहे. ख्यातनाम असे लेखक आहेत, पुरातन काळातील लेखक आहेत, ज्यांनी अनेक अनुवाद केले आहेत, अरबी भाषेमध्ये लेखन केलेलं आहे. त्याचप्रमाणे सॉक्रेटिसचं चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणं आहेत. म्हणजे अशा अनेक उदाहरणावरून कवी हे त्या काळातील जे लेखन आहे त्यांच्या लेखनाची छाप सोडून जातात. त्यामुळे अत्यंत ख्यातनाम असे भाषांतरकार ज्यांना म्हटलेलं आहे की ज्यांनी इतर भाषांमधील जे वेगवेगळे पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, कादंबऱ्या आहेत, त्याचे मराठी अनुवाद त्यांनी केलेले आहेत. अनेक निबंध, ग्रंथ परीक्षणे त्यांची प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचं याच्यावरून आपल्याला दर्शन होतं. प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे. दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते, तर वाढतच असते. माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते. विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखाचे निवारण होऊ शकते. विद्येसारखा वाटाड्या मित्र कुणीही नाही, असे विद्येचे महत्त्व या कवितेत सांगितले आहे. प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतली आहे. आता ह्या कवितेत आपल्याला काय अभ्यासायचंय, तर या कवितेमध्ये विद्येची थोरवी सांगितलेली आहे. विद्येची महानता, थोरवी, महत्व हे आपल्याला या कवितेतून समजणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मग विद्या ही काय असते, तर दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते कधीही, तर ती वाढत जाते. त्यामुळं विद्येचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या कौशल्य आत्मसात करण्यासाठी होतो. जसं माणसाला संकटातनं मार्ग दाखवण्याचं काम विद्या करते. विद्येमुळे माणसाचे सर्व दुःखाचं निवारण होऊ शकतं. विद्येसारखा वाटाड्या मित्र दुसरा कोणीही नाही, हे आपल्याला यातनं लेखकाने, कवीने सांगितलेलं आहे. आणि ही कविता जी आहे ती आठवणीतल्या कविता भाग 3 या काव्यसंग्रहातून लेखकाच्या घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या कवितेचा जी कविता आहे ती वाचायची आहे. त्याचबरोबर त्या कवितेचा जो भावार्थ आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण आधी वाचूया कविता. पहा, पान नंबर 38, कविता 9वी, विद्या प्रशंसा. म्हणजे याचं जे शीर्षक आहे विद्या प्रशंसा, यातच सर्व काही आलं असं मला वाटतं. कारण विद्या प्रशंसा हे जे शीर्षक आहे की त्यामुळं विद्येचं महत्त्व हे आपल्याला त्यावरून समजतं. आणि ज्याला विद्येचं महत्त्व समजलं तो सुखी झाला असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, आपण वाचूया. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगा माझी. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. देवनी किंवा भोगनी उणे न होता सदैव वाढत असे. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात वसे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार. परी विद्या सम एकही
शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही. अनुकूळ ती जयाला नित्यतयाला उणे नसे काही. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. चिंतित फळ देऊनिया कल्पतरूपरी मनोरथा पूर्वी. या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी. त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी. फार छान विद्यार्थी मित्रांनो, पहा किती छान कविता ही या ठिकाणी लेखकाने आपल्याला दिलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला या कवितेतला अर्थ जो आहे, जो भावार्थ आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर ही कविता खूप अर्थाने ओतप्रोत आहे. आपल्याला या कवितेचा भावार्थ समजून घ्यायचा आहे. तर पाहूया आपण कवितेचा जो अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, तो कवितेचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. पहा, पहिल्या 2 ओळी ज्या लेखकाने कवीने सांगितलेल्या आहेत. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी. या पहिल्या एका ओळीमध्ये सगळा अर्थ आला पहा विद्यार्थी मित्रांनो, की विद्या जी आहे, ह्या विद्येने आपल्याला जगामध्ये श्रेष्ठत्व आलेलं आहे. मनुष्य जो आहे, जसं मनुष्य प्राणी जो आहे इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, कारण तो आपल्या बुद्धीचा वापर चांगल्या प्रकारे करतो. आणि मनुष्याजवळ विद्या हे धन आहे, कारण विद्येमुळं मनुष्य सुसंस्कृत होतो, ज्ञानी होतो. संपूर्ण ज्ञान त्याला त्याचं मिळतं. आणि वेगवेगळ्या ग्रंथांचं, वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करून त्याच्यामधनं जे ज्ञान मिळतं मनुष्याला, श्रेष्ठ का होतो, श्रेष्ठत्व का आलं मनुष्याला, कारण त्या ज्ञानाचा उपयोग मनुष्याने आपल्या सुशिक्षित होण्यासाठी आणि संपूर्ण ज्ञानाचा उपयोग करून जगामध्ये श्रेष्ठ होण्यासाठी त्याने त्या विद्येचा उपयोग केलेला आहे. मग हे ज्ञान कशामुळे मिळतं, तर विद्येमुळे मिळतं. मग प्रश्न असा उपस्थित होतो की अडाणी माणसाला ज्ञान नसतं का? असतं. परंतु अडाणी माणूस जो असतो त्याच्याकडे ज्ञान असतं, परंतु ते मर्यादित असतं. परंतु जेव्हा एखादा मनुष्य सुशिक्षित होतो, त्याला विद्या प्राप्त होते, तेव्हा त्याच्यामध्ये फार आमूलाग्र बदल होतो. जर आपण पूर्वीचा मानव पाहिला, पूर्वीचा मानव जो होता जंगलामध्ये राहणारा, त्याच्यामध्ये सुधारणा होत आलेली आहे. आपण आज पाहतो किती सुधारणा झालेली आहे. मग हे कशाच्या जोरावर झालं, तर ते विद्येच्या जोरावर झालं. म्हणून श्रेष्ठत्व हे का आलं मानवाला, तर विद्येमुळे. म्हणून जगामध्ये मानव श्रेष्ठ आहे, कारण त्याच्याजवळ विद्या आहे. तो सुशिक्षित झाला, सुसंस्कृत झाला आणि ज्ञानाच्या जोरावर त्यांनी जगावर राज्य गाजवलं. आज आपण पाहतो सगळीकडे अनेक ग्रंथ, अनेक पुस्तकं, कादंबऱ्या, ज्ञानाचं भांडार आहे. आणि हे ज्ञान आपण जेव्हा प्राप्त करतो, मिळवतो, तेव्हा आपल्या ज्ञानामध्ये फार मोठी भर पडते आणि माणूस त्याच्यामुळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगा माझी. या जगामध्ये विद्येमुळेच मानवास श्रेष्ठत्व आलेले आहे. न दिसे एकही वस्तू
विद्येनेही असाध्य आहे जी. पहा दुसऱ्या ओळीत, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. असाध्य, असाध्य याचा अर्थ काय? की सहजासहजी जी गोष्ट आपल्याला मिळत नाही अशी गोष्ट असाध्य. जे साध्य होऊ शकत नाही ते असाध्य. आणि मग हे सांगताना कवीने या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की न दिसे एकही वस्तू, म्हणजे ह्या जगामध्ये अशी एकही वस्तू दिसत नाही की जी विद्येमुळं असाध्य आहे. म्हणजेच ज्याला विद्या प्राप्त होते त्याला सर्व काही शक्य आहे, सर्व गोष्टी साध्य करणं त्याला शक्य आहे. हा अर्थ कवीने या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे विद्येचं महत्व सांगताना कवी सांगतोय की ज्याच्याजवळ विद्या आहे तो श्रेष्ठ तर आहेच, पण त्याला असाध्य म्हणजे अवघड अशी कुठलीही गोष्ट या जगामध्ये नाही, कारण त्याच्याजवळ काय आहे? विद्या आहे. मग ह्या विद्येचा वापर आपली बुद्धिमत्ता, आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी मानव करतो. आणि त्यामुळं मानवाच्या बुद्धिमत्तेमध्ये भर पडल्यामुळे जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट मानवाला त्यामुळं तो साध्य करू शकतो आपल्या विद्येच्या जोरावर, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. म्हणून ही गोष्ट या ठिकाणी खूप महत्वाची कवीने आपल्याला सांगितली आहे की विद्येचं महत्व सांगताना, विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. म्हणजे ह्या दोन ओळींमध्ये कितीतरी मोठा अर्थ आहे तो समजून घ्या. मनुष्य श्रेष्ठ झाला आणि त्याला असाध्य अशी एकही गोष्ट या जगामध्ये नाही. कशाच्या जोरावर ह्या दोन गोष्टी शक्य झाल्या मानवाला? तर विद्येच्या जोरावर. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. देवनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात वसे. आता पुढच्या ओळींमध्ये काय अर्थ सांगितलाय कवीने? देवनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. म्हणजे विद्या हे धन असं आहे की जे दिल्याने किंवा त्याचा वापर केल्याने, भोगुनी याचा अर्थ त्याचा वापर केल्याने ते कमी होत नाही. उणे याचा अर्थ काय? कमी होणे. विद्याधन दुसऱ्याला दिल्याने किंवा त्याचा आपण वापर केल्याने ते कमी होत नाही, तर त्याच्या उलट ते काय होतं? वाढत असे, म्हणजे वाढत जातं. हे महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे विद्याधन असं एकमेव धन आहे की जे कमी होत नाही कधीच. दुसऱ्याला दिल्याने कमी होत नाही. तसं आपल्याकडं धन म्हणजे आपण पैसा, सोनं, चांदी या गोष्टी आहेत. ह्या जर आपण दुसऱ्याला दिल्या तर काय होणार आहे? आपल्याकडच्या कमी होणार, त्याच्याकडच्या वाढणार. परंतु विद्या हे जे धन आहे, हे विद्याधन दुसऱ्याला दिल्याने किंवा ते आपण त्याचा वापर केल्याने ते कधीच कमी होणार नाही, तर त्याच्या उलट ते वाढत जातं. पहा, असं धन आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. मानव उगाच दुसऱ्या धनाच्या पाठीमागे लागतो आणि त्याच्याजवळ जे महत्वाचं धन आहे ते विसरतो. म्हणून विद्येचं महत्व सांगताना कवी या ओळींमध्ये सांगतात की विद्याधन नेहमी वाढणार आहे, ते कोणी चोरू शकत नाही. दुसऱ्याला दिल्याने ते कमी होणार नाही, त्याचा वापर केल्याने ते कमी होणार नाही.
ते वाढतच जाणार आहे. म्हणून विद्याधन आपल्याजवळ असलं पाहिजे. ही सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी या ओळीच्या अर्थातून आपल्याला समजते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विद्याधनाच्या पाठीमागे लागा. नसलेल्या दुसऱ्या धनाच्या पाठीमागे नको. आपल्याला विद्याधन जर तुम्हाला मिळालं तर बाकीचे धन तुम्हाला आपोआप मिळणार आहेत. म्हणून विद्येचं धन आपल्या जवळ ठेवा. विद्येचं धन मिळवण्याचा प्रयत्न करा, की जो महत्वाचा आहे. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात वसे. म्हणजे विद्याधनामध्ये हा जो गुण आहे तो दुसऱ्या कुठल्याही धनामध्ये तुम्हाला सापडणार नाही. की असं हे एकमेव धन आहे, अद्भुत गुण आहे. कारण आपण पाहिलं बाकीचे धन कमी होऊ शकतात, पैसे कमी होतात, संपत्ती आपली नष्ट होऊ शकते, सोनं चांदी आपलं कमी होऊ शकतं, परंतु त्या मनुष्याजवळ असणारे विद्याधन मात्र कधीही कमी होणार नाही. हा जो गुण आहे हा अद्भुत गुण आहे असं कवी म्हणतायत या ठिकाणी. अद्भुत गुण की ज्याद्वारे मनुष्याला हे विद्याधन त्याच्याजवळ असेल तर काही घाबरण्याचं कारण नाही. संकटावर मात करण्यासाठी विद्याधन उपयोगी पडू शकतं. म्हणजे सगळे धन बाकीचे नष्ट होऊ शकतात, परंतु विद्याधन हे नष्ट होणार नाही, हे कवी आपल्याला या ठिकाणी सांगतायत. म्हणून हा जो अद्भुत गुण आहे हा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही धनामध्ये हा अद्भुत गुण जो आहे तो नाही. म्हणून विद्याधन श्रेष्ठ. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. किती छान वर्णन केलंय कवीने पहा या ओळींमधनं. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार. आपण पाहतो दागिने, जो स्त्रियांचा आवडता विषय आहे. दागिने, अलंकार, भूषणे, त्यामध्ये आपण पाहतो की अनेक नानाविध रत्नांची, जे हिरे आहेत, माणिक आहेत, मोती आहेत, पाचू आहे, असे वेगवेगळे रत्न ज्याला म्हणतो आपण, त्या रत्नांची आभूषणे असतात, अलंकार असतात, दागिने असतात. कनक, कनक याचा अर्थ सोनं. विद्यार्थी मित्रांनो, कनकाची जे सोन्याची भूषणे, सोन्याचे दागिने आपण पाहतो. कितीतरी प्रकारचे दागिने, आभूषणे या सोन्याचे, हिऱ्याचे, मोत्यांचे, वेगवेगळ्या रत्नांचे हे दागिने आपल्याला पाहायला मिळतात. खूप आहेत असं सांगतायत लेखक, कवी या ठिकाणी सांगतायत की अनेक दागिने तुम्हाला पाहायला मिळतील. हिऱ्याचे, सोन्याचे, मोत्याचे, वेगवेगळ्या जे रत्न आहेत, नानाविध रत्न वेगवेगळ्या प्रकारची, त्यांचे दागिने तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आपण ते पाहतोही, कितीतरी प्रकारचे आहेत दागिने. सोन्याच्या दुकानात गेलं तर संपूर्ण दुकान आपल्याला भरलेलं दिसतं. वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या घडवणीचे ते दागिने तयार केलेले असतात आणि त्याने सौंदर्यात भर पडते. हे लेखकाने या ठिकाणी कवीने सांगितलं. परंतु कवी काय म्हणतोय पुढच्या ओळीमध्ये, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. म्हणजे बाकीच्या अलंकाराने शोभा वाढते, परंतु विद्येसारखा अलंकार जर तुमच्याकडे असेल तर तो सर्वात तुमचा शोभादायक आहे, तुमचं भूषण वाढवणारा आहे, समाजात तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा आहे. म्हणजे सोन्याच्या अलंकाराने तुम्ही सुंदर दिसतालही, परंतु विद्येचं जर अलंकार तुमच्या जवळ असेल, दागिना, अलंकार याचा अर्थ दागिना, विद्येचा दागिना जर तुमच्या जवळ असेल तर तो खूप महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो,
कारण विद्येच्या जोरावर असे कितीतरी प्रकारचे सोन्याचे दागिने तुम्ही घेऊ शकता. ज्याच्याकडे विद्या महान तो श्रेष्ठ. त्याची बुद्धिमत्ता, त्याचं ज्ञानाचं भांडार, या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ होते. म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात की बाकीचे दागिने असतीलही विविध, भरपूर, सोन्याचे, हिऱ्याचे, मोत्याचे, परंतु विद्येसारखा शोभादायक अलंकार कुठलाही नाही. हे या ठिकाणी आवर्जून कवी आपल्याला सांगत आहेत. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. पहा, आता या ओळींमध्ये सुद्धा खूप चांगला अर्थ कवीने सांगितलेला आहे. या साऱ्या भुवनी म्हणजे या सगळ्या पृथ्वीवर, जगामध्ये हितकर, हितकर याचा अर्थ चांगलं करणारा. विद्येसारखा सखा नाही, सखा म्हणजे मित्र, म्हणजे या जगामध्ये, या पृथ्वीतलावर आपलं हित करणारा, चांगलं करणारा. विद्येसारखा दुसरा मित्र कुणीही नाही, हे कवी या ठिकाणी सांगतायत. की विद्येसारखा मित्र जर आपल्या सोबत असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. कारण तो सखा जो आहे, तो मित्र जो आहे, तो नेहमी आपलं हित पाहणारा आहे, हित करणारा आहे, चांगलं करणारा आहे. असा मित्र पाहिजे की जो आपलं हित करेल, चांगलं करेल, चांगलं पाहिल, चांगल्या सवयी लावील. त्यामुळं ज्याच्याजवळ विद्येसारखा मित्र आहे तो सर्वात श्रेष्ठ तर आहेच, आणि ज्याच्याजवळ विद्या आहे त्याचं नेहमी चांगलं होणार आहे, हित होणार आहे. जसं या ठिकाणी कवी सांगतायत की या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही. विद्येचं महत्व यावरून समजतं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. कवीने किती चांगल्या प्रकारे या ठिकाणी सांगितलंय की ज्या पद्धतीने विद्येसारखा मित्र, सखा दुसरा तुम्हाला कुणीही भेटणार नाही या पृथ्वी तलावर. कारण विद्या आपल्याला जर प्राप्त झाली तर आपल्याला सुबुद्धी येते, चांगले विचार आपल्याला येतात, आणि आपल्याकडनं चांगल्या गोष्टी घडतात. हे महत्वाचं आहे. हितकर सखा दुसरा कोणता का नाहीये? कारण विद्येमुळं मनुष्य सुसंस्कृत होतो, सुशिक्षित होतो. चांगलं काय, वाईट काय ह्याचा फरक ओळखायला लागतो. चांगल्या सवयी त्याला लागतात आणि मग सगळं चांगलं होतं. म्हणून हितकर सखा विद्येसारखा दुसरा नाही. अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. अनुकूल ती जयाला म्हणजे ज्याला ती विद्या प्राप्त झालेली आहे, ज्याला विद्या मिळालेली आहे, प्राप्त झालेली आहे, त्याला उणे असं काहीही नाही. उणे काही नाही याचा अर्थ त्याला कशाचीच कमतरता पडत नाही, कारण त्याला विद्या प्राप्त झालेली आहे. मग तो आपल्या विद्येच्या जोरावर, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो ज्या गोष्टी त्याला करायच्या आहेत वेगवेगळं, मग एखादा आपल्या विद्येच्या जोरावर एखाद्या व्यवसायामध्ये मोठा होतो, विद्येच्या जोरावर मोठमोठे अधिकारी होण्याचं स्वप्न जे असतं ते पूर्ण होतं. म्हणजे अशा पद्धतीने विद्या हे धन आपल्या जवळ जर असेल तर आपल्याला जगात कशाचीही कमतरता पडणार नाही. म्हणून
कवीने या ठिकाणी सांगितलंय की अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. बुद्धिमत्तेच्या जोरावर, विद्येच्या जोरावर मनुष्य खूप काही करू शकतो. त्याची सर्व स्वप्न तो पूर्ण करू शकतो. म्हणून त्याला हे विद्याधन जर प्राप्त झालं तर जगात त्याला कशाची कमतरता भासणार नाही. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. पहा, विद्या धन जे आहे ते वेगवेगळ्या भूमिका सुद्धा पार पाडतं विद्यार्थी मित्रांनो. गुरुपरी उपदेश करी, जी विद्या ही आपल्याला एखाद्या गुरुप्रमाणे उपदेश करते, आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यास सांगते. उपदेश म्हणजे चांगल्या गोष्टी करायला सांगणे. तो उपदेश एखाद्या गुरुप्रमाणे, ज्याप्रमाणे तुम्हाला शिक्षक शिकवतात, तुम्हाला ज्ञान देतात, चांगल्या गोष्टी करायला सांगतात, त्याप्रमाणे विद्याधन आहे. विद्याधन जर आपल्याकडे आहे तर गुरुप्रमाणे चांगल्या गोष्टी करायला आपल्याला ते सांगतं. संकट समयी उपायही सुचवी. संकटाच्या वेळी अडचण आली, आपल्याला काही संकट आलं आपल्यावर, तर त्या संकटातनं मार्ग कसा काढायचा हे कोण आपल्याला सांगतं? विद्या सुचवतं. विद्याधन आपल्याकडे असेल, बुद्धिमत्ता असेल, आपल्याकडे विद्या असेल, तर त्यातनं मार्ग कसा काढायचा हे आपण आपल्यालाच समजतं. हे कशाच्या जोरावर? तर विद्येच्या जोरावर. म्हणजे गुरुप्रमाणे उपदेश तर करतच, परंतु संकटाच्या वेळी, अडचणीच्या वेळी आपल्याला त्यातनं मार्ग काढण्याची बुद्धी सुद्धा विद्येमुळेच आपल्याला मिळते. चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. चिंतित फळ देऊनिया म्हणजे जे फळ आपल्याला अपेक्षित आहे ते फळ आपल्याला एखाद्या कल्पतरूप्रमाणे ती देते. मनोरथ पूर्वी, मनोरथ म्हणजे ज्या स्वतःच्या इच्छा असतात, स्वतःच्या इच्छा आकांक्षा ज्या असतात, जी स्वप्न आपण पाहिलेले असतात, ती पूर्ण कोण करतं? तर विद्या जर आपल्या जवळ असेल तर विद्येच्या जोरावर आपण ती पूर्ण करू शकतो. म्हणून चिंतित फळ देऊन या, म्हणजे आपण जे इच्छिलेलं फळ आहे ते आपल्याला कल्पतरूप्रमाणे देतं. कल्पवृक्ष आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, कल्पवृक्ष ही एक संकल्पना आहे की त्या झाडाखाली जर आपण बसलो किंवा थांबलो, जे काही आपल्या मनात येईल इच्छा ती आपण म्हणून दाखवली तर ती लगेच काय होते? पूर्ण होते. त्याला कल्पतरू म्हणतात. म्हणजे आपण जे मनामध्ये आपल्याला पाहिजे आहे एखादी गोष्ट, ती जर मनात आणली की पुढच्या क्षणाला ती आपल्याला प्राप्त होते. त्या कल्पतरूप्रमाणे विद्याधन आहे. त्या कल्पतरूप्रमाणे विद्या आपल्याला, आपण जे आपल्या मनात इच्छिलेलं आहे ते आपल्याला मिळतं. म्हणून या ठिकाणी कल्पतरूप्रमाणे मनोरथ पूर्वी, म्हणजे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करते. या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जी वारी. त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. शेवटी कवी सांगतायत बा, या परी सकल सुखे जी देई, जी विद्या जी आहे ती आपल्याला सगळ्या प्रकारची सुख देतं. तुमच्याजवळ जर विद्या असेल तर तुम्हाला सर्व प्रकारची सुख मिळू शकतात. दुःखे समस्त वारी, वारी याचा अर्थ नष्ट करणे. म्हणजे तुमची जी दुःख आहेत ते समूळ नष्ट करण्याची ताकद विद्यामध्ये आहे, विद्येमध्ये आहे. सर्व प्रकारची सुख तुम्हाला विद्येमुळे मिळतात. तुमच्या जीवनातली दुःख विद्येमुळे नष्ट होतात. म्हणून विद्येचं महत्व किती छान शब्दात कवीने सांगितलेलं आहे हे या कवितेच्या माध्यमातून, या ओळींच्या माध्यमातून आपण पाहतोय विद्यार्थी मित्रांनो. सुख तुम्हाला सगळे प्राप्त होणार आहेत, दुःख तुमची नष्ट होणार आहेत. त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. आणि म्हणून कवी म्हणतायत
की अशा या विद्यादेवीला अनन्य भावे, अनन्य भावे म्हणजे मोठ्या नम्रतेने, सदा भजा भारी, सदा भजा भारी याचा अर्थ नेहमी त्या विद्यादेवीतेचं पूजन करा, विद्यादेवीला नमन करा, मोठ्या अनन्य भावे, नम्रतेने. विद्या विनयेन शोभते असा एक सुविचार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून नम्रता ज्याच्याजवळ आहे त्याच्याकडेच विद्याधन हे कायमस्वरूपी राहतं. खूप चांगल्या ओळींमध्ये कवीने सांगितलं आणि म्हणून शेवटी ते म्हणतात, अशा विद्यादेवीतीचं नेहमी पूजन करा, विद्येचा अनादर करू नका, विद्येचा अपमान करू नका, तर विद्यादेवीचं नेहमीच पूजन करा, विद्यादेवीचा नेहमीच मान ठेवा, मोठ्या नम्रतेने विद्यादेवी पुढे नमन करा. हे कवीने या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली कविता तुम्हाला? छान वाटली ना? नक्कीच तुम्ही सुद्धा विद्याधन तुमच्याकडे फार जपून ठेवणार आहात, ज्याचा भविष्यात तुम्हाला खूप मोठा उपयोग होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विद्याधन हे नेहमी आपल्या जवळ ठेवा. त्याचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये तुमचे स्वप्न, तुमचे सुख मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे. या कवितेच्या माध्यमातून आपण पाहिलं की विद्येसारखा मित्र, सखा जो आहे तो दुसरा कुणीही नाही. म्हणून आपण हा सखा आपल्या सोबत कायम ठेवा, त्याला आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका. तर या कवितेच्या माध्यमातून आपण पाहिलं की लेखकाने, कवीने विद्येचं महत्त्व खूप चांगल्या शब्दांमध्ये आपल्याला सांगितलं आणि निश्चितच तुम्हाला ते समजलंही असेल. तर या कवितेचा जो स्वाध्याय आहे पान नंबर 39 वर, तो तुम्ही सोडवा. या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला नक्कीच त्यासाठी होणार आहे. घरी राहा, सुरक्षित राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, अभ्यास करत राहा, तरच विद्येचं धन तुमच्याजवळ येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद.